डंबू कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या अक्षरांना कैद करताना तू मोठी गोंडस आणि छान खुशी सोबत तुम्ही दोघेही घेऊन लागेची स्वप्न मोठी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका फूड व्लॉग मध्ये. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपण सध्या छत्रपती संभाजीनगर मधील बेस्ट फूड ट्राय करतोय. आपलं पाणीपुरी ट्राय करून झालेलं आहे, वडापाव ट्राय करून झालेले आहे, आता बारी आहे डोसा ट्राय करायची. तर तुमच्याच कमेंटनुसार आपण आज जाणार आहोत डोसा ट्राय करायला. चला मग निघूया लवकर. बाय. तुला नाही नेले. बाय. जीवन जगताना चाललेले आज फूड व्लॉगिंग उद्या कोण जाणे प्रवास व्लॉगिंग खुशी सोबत नवीन स्थळे पाहताना डंबू आणि खुशी इंस्टावर आनंद देत जगणे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तू चाललेली आहेस. तर मंडळी, आपण आता पहिल्यांदा बालाजी साऊथ इंडियनला, इथल्या पण खूप कमेंट आल्या होत्या, जे की शानूरमिया दर्गा आणि दूध डेअरी सिग्नल या रोडला आहे. तर पहिल्यांदा आपण इथं आलो आहे आणि मसाला डोसाची ऑर्डर दिलेली आहे. सो वाट बघतोय आणि डोसा आल्यानंतर तुम्हाला टेस्ट पण सांगू कशी आहे. प्रत्येक नवीन डिश तू मान्य केली, खुशी प्रत्येक तालावर करते नाव तुमच्या सासांनी ते खूप गोड झाली. रस्ते आणि गल्ल्यामधून शहरे आणि गावे, डंबू आणि खुशी कोणतेही उदास न चेहरे चाखणे अन्वेषण करे रोमांचाची आवड. प्रत्येक व्लॉग मध्ये तुझेच नखरे. दैनिक व्लॉगर जीवन जगताना चाललेले आज. तर मंडळी, झालेला आहे आपला इथला डोसा खाऊन आणि एक मसाला डोसा घेतला होता. 60 रुपये झालेले आहेत. आणि जर रेटिंग द्यायची म्हणली याला 5 पैकी, तर आपण याला इथल्या डोसाला पण 5 पैकी 4 रेटिंग देऊया. चला आता नेक्स्ट डोसा ट्राय करायला. व्लॉगिंग उद्या कोण जाणे प्रवास व्लॉगिंग खुशी सोबत नवीन दृश्य पाहताना त्यामुळे गरजेचे आहे फॉलो करणे. दैनिक व्लॉगर जीवन जगताना चाललेले. नेक्स्ट डोसा ट्राय करायला आलोत आपण, दादा डोसाचा. तर कोणता डोसा ट्राय करायचा ते आपण बघूया. इथे पण आपण मसाला डोसा ट्राय करू. चलो ऑर्डर दिली, बघू आता आल्यानंतर टेस्ट सांगू कशी. आज फूड व्लॉगिंग उद्या कोण जाणे प्रवास व्लॉगिंग खुशी सोबत नवीन दृश्य पाहताना त्यामुळे गरजेचे आहे फॉलो करणे. डेली व्लॉगर जीवन जगताना चाललेले आज फूड व्लॉगिंग. मंडळी, आपण दादा डोसा पण ट्राय केलेला आहे आणि येस, 50 रुपयामध्ये भारी होता डोसा. फक्त बटर तेवढं थोडंसं जास्त होतं म्हणून थोडं ऑइली होत होतं, बट डोसा एकदम भारी होता. तर आपण इथल्या डोसाला 5 पैकी 4.5 रेटिंग देऊ. आणि आता चला नेक्स्ट डोसा ट्राय करायला जाते. तिसऱ्या ठिकाणचा डोसा ट्राय करायला, बट सिग्नल एवढे जास्त लागत आहेत, काय करावं. आणि एक तर आता रात्रीची वेळ आहे, बघूया आता नीट शूट होईल की नाही. आणि 2 ठिकाणचे डोसा तर ट्राय केलेले आपण, मस्तच होते. आता नेक्स्ट फायनली मंडळी, आपण 3rd नंबरचा डोसा ट्राय करायला आलो. ESB कॉलेज जवळचा, जे की तुम्ही कमेंट केले होते, म्हणजे 2-3 कमेंट आलेच होते, दिसतील तुम्हाला स्क्रीनवर. तर ESB कॉलेज जवळचा श्री गणेश मसाला डोसा आपण ट्राय करायला आलोय. ऑर्डर दिलेली आहे, आता आल्यानंतर बघूया टेस्ट करून.
कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या अक्षरांना कैद करताना तू मोठी गोंडस आणि छान खुशी सोबत तुम्ही दोघेही घेऊन लगेची स्वप्न मोठी डेली मनोगल जीवन जगताना चाललेले आज पूर्व लॉगिंग उद्या कोण जाणे प्रवास लॉगिंग खुशी सोबत आयजीतला डोसा एवढा भारी होता की याला तर मी 5 पैकी 5 रेटिंग देईल, कारण चटणी पण एवढी मस्त होती आणि डोसा पण खरंच खूप भारी होता. तर याला मी 5 पैकी 5 रेटिंग देऊ इच्छिते. तर मंडळी, तिन्ही ठिकाणचे डोसे आपण ट्राय केलेले आहेत, जे की पहिला बालाजी साऊथ इंडियन, सेकंड दादा डोसा आणि थर्ड म्हणजे श्री गणेश मसाला डोसा. सर्वात जास्त मला जो आवडलेला आहे तो म्हणजे लास्टचा SB कॉलेज जवळचा श्री गणेश मसाला डोसा. तर कारण त्यामुळे की कारण त्याचं सांबर जे होतं, परत मधला मसाला जो होता आणि चटणी जशी असायला पाहिजे एकदम परफेक्ट होती आणि जे डोसा पण होता तो पण एकदम भारी होता. त्यामुळे त्याला आपण 5 पैकी 5 रेटिंग देऊया. आणि व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि यार एवढी मेहनत करून मी व्लॉग बनवलेला आहे, तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये एका नवीन चॅलेंज सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.